मित्रांनो, मोदी सरकार मधला सगळ्यात कार्यक्षम मंत्री अचानक निवृत्तीची भाषा बोलतो आणि काही तासातच त्यांच्याच ऑफिस मधून येतं क्लॅरिफिकेशन. नाही, तसं काही नाहीये. मग खरं काय आहे? नितीन गडकरी खरंच पॉलिटिक्स मधून बाहेर पडतायत का, की ही फक्त एक कॉन्ट्रोवर्सी होती जी हवेतच विरून गेली? चला संपूर्ण स्टोरी समजून घेऊया. पण थांबा, शेवटी एक ट्विस्ट आहे जो कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला तर बातमीला सुरुवात करूया. दिवस होता रविवार 23 ऑगस्ट. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यात एक कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. त्यांनी म्हटलं, मी गेल्या 30 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करतोय. आता मला वाटतं तब्येत चांगली नसेल तर सत्तेचा काहीच उपयोग नाही. आता मी पूर्वीसारखं काम करू शकत नाही, त्यामुळे नव्या पिढीला संधी मिळायला हवी. बस एवढं वाक्य पुरेसं होतं संपूर्ण सोशल मीडिया पेटवायला. तुम्हाला काय वाटतं? एका नेत्याचं साधं वाक्य इतकं मोठं वादळ का उठवतं? कमेंट मध्ये सांगा. आता पुढे बघूया हे का इतकं मोठं झालं. आता बघा, हे वक्तव्य अशा वेळी आलं जेव्हा दिल्लीत आधीच बरंच काही शिजत होतं. मोदी सरकारच्या कॅबिनेट रिशफलची चर्चा गेल्या 3 महिन्यापासून सुरू आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत गडकरींना कुठलंही स्थान मिळालेलं नाही आणि संसदीय मंडळातही त्यांचं नाव नाही. तर देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांचा समावेश होण्याची चर्चा आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून इथेनॉल पॉलिसीवरून गडकरींवर अनेक टीका होते. गाड्यांचं मायलेज कमी झाल्याचा आरोप आणि थेट त्यांच्या मुलाच्या इथेनॉल फॅक्टरीशी जोडून वैयक्तिक हल्लेही झाले. म्हणजे बघा, एकीकडे राजकीय बाजूला पडणं, दुसरीकडे वैयक्तिक टीका आणि याच पार्श्वभूमीवर गडकरींचं ते वाक्य आलं. त्यामुळे लोकांनी लगेच अर्थ काढला, हा माणूस थकलाय, आता तो निवृत्त होणार. पण थांबा, इथेच खरी गंमत आहे. काही तासातच गडकरींच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण आलं आणि ते ऐकून अनेकांना धक्का बसला. गडकरींचं ते वाक्य राजकारणाबद्दल नव्हतंच. ते बोलत होते लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट बद्दल. ही त्यांनी स्वतः उभारलेली एक सामाजिक संस्था आहे जी आदिवासी भागांमध्ये एकल विद्यालय चालवते. त्या कार्यक्रमात ते या ट्रस्टच्या कामाबद्दल बोलताना म्हणाले होते की आता या सामाजिक कामासाठी ते पूर्वी इतका वेळ देऊ शकत नाही, म्हणून नव्या पिढीने पुढे यावं. म्हणजे मीडिया आणि सोशल मीडियाने ते वाक्य पूर्णपणे वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये राजकीय निवृत्तीशी जोडून व्हायरल केलं. तुम्ही म्हणाल, मग एवढा गोंधळ का झाला? कारण आहे टायमिंग. ज्या क्षणी हे वक्तव्य आलं त्यावेळी कॅबिनेट रिशफल, इथेनॉल वाद आणि भाजप संघटनेतल्या बदलांच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळे लोकांनी 2 आणि 2 जोडून 5 केले. गैरसमज दूर झाला असला तरी काही प्रश्न अजूनही कायम आहेत. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत आणि संसदीय मंडळात गडकरींना स्थान का मिळालं नाही? इथेनॉल पॉलिसीवरून त्यांच्यावर होणारी टीका थांबेल का? येणाऱ्या कॅबिनेट रिशफल मध्ये त्यांचं खातं तसंच राहील की बदल होईल? म्हणजे निवृत्तीची अफवा खोटी ठरली तरी गडकरींसमोरचं राजकीय आव्हान अजून संपलेलं नाही. तर मंडळी, आज आपण बघितलं की एक वाक्य चुकीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतलं गेलं आणि काही तासातच देशभर गडकरी निवृत्त होणार ही हेडलाईन बनली. तुम्हाला काय वाटतं? ही खरंच चूक होती की डेलिबरेट काहीतरी संकेत होता? आणि गडकरींना पुढच्या रिशफल मध्ये संधी मिळेल का? खाली कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब